वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग दंडवत, पूजनीय सविता काकूंना सादर वंदन। गेल्या अनेक वर्षांपासून चातुर्मास उत्सव समिती ब्रह्मपुरी सर्व मानवांनी आध्यात्मिक मार्गाद्वारे स्वतःचा उत्कर्ष साधून घ्यावा याकरिता सतत प्रयत्नशील आहे। यासाठी आणि याकरिता गत 5-6 वर्षापासून आपणा सर्वांनाच माहिती आहे की ज्ञानेश्वरी, दासबोध, ग्रामगीता, तुकाराम गाथा ही ग्रंथ चातुर्मास उत्सव समितीनी आणि त्या समितीशी निगडित असलेल्या सर्व साधकांनी अभ्यासाकरिता या ग्रंथांचा उपयोग केला, त्या ग्रंथांचा व्यवस्थित अभ्यास केला आणि त्या ग्रंथातील ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांचा सुद्धा अर्थ सर्वांना व्यवस्थित कळावा याकरिता विविध श्रेष्ठ अशा चिंतकांचे प्रवचनमालेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन प्राप्त झाले। आणि याच शृंखलेत यावर्षी सुद्धा श्री एकनाथी भागवत हा ग्रंथ समितीने अभ्यासासाठी घेतलेला आहे। चातुर्मास उत्सवाची सांगता नुकतीच जरी झाली असली तरी या ग्रंथातील ज्या काही निवडक ओवी आहेत त्या ओवींचा अर्थ, भावार्थ सर्वांना व्यवस्थित कळावा याकरिता प्रवचनमालेच्या माध्यमातून अनेक प्रतिभावान महानुभावांचे प्रवचन, उद्बोधन आपणा सर्वांच्या सद्भाग्याने आपल्या सर्वांना प्राप्त होत आहे। तेव्हा ज्यांचे आज मार्गदर्शन, प्रवचन आपल्याला या निमित्ताने होणार आहे त्यांचा मी परिचय करून देतो। आदरणीय हरिभक्त परायण श्री बाळकृष्ण आनंदराव चौगुले, गाव कसबा बावडा, कोल्हापूर, शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे। अतिशय बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी M.Com, M.Phil, D.H.E असं शिक्षण प्राप्त केलं। ज्युनियर कॉलेज प्राध्यापक म्हणून ते रिटायर्ड झाले। 34 वर्ष विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे ज्युनियर कॉलेजमध्ये अकाउंटन्सी आणि कॉमर्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आणि सन 2013 जुलैमध्ये ते सेवानिवृत्त झाले। संत साहित्यांचा गाढा अभ्यास आहे त्यांचा। विशेषतः ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध, एकनाथी भागवत, उपनिषद, गीता, ब्रह्मसूत्रे यांच्या अभ्यासाने वेदांत तत्त्वज्ञानाचं त्यांनी अगाढ असं चिंतन केलेलं आहे। परमपूजनीय डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख मुरगुड यांच्याकडून 15 जून 1995 त्यांना अनुग्रह प्राप्त झाला। प्रवचन आणि व्याख्यानमाला या माध्यमातून आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधन आज अखेर विचार जर केला तर 2000हून अधिक प्रवचन आणि व्याख्याने त्यांची झालेली आहेत। त्रैमासिक, भक्तियोग, वीर हनुमान या नियतकालिकांमधून आध्यात्मिक लेख त्यांचे प्रकाशित होत असतात। कोल्हापूर आकाशवाणीवरून संतवाणी व आजचा विचार या सदराखाली त्यांची प्रवचने प्रसारित झालेली आहेत। बी चॅनेल कोल्हापूरवरून जाऊ संतांच्या गावा या सदराखाली त्यांची प्रवचने प्रसारित झाली आहेत। तेव्हा आपल्या सर्वांचं सद्भाग्य आहे की अशी प्रतिभावान व्यक्ती यांचं मार्गदर्शन आपल्याला प्राप्त होणार आहे। तेव्हा मी आदरणीय चौगुले काकांना विनंती करतो की त्यांनी आपल्या प्रवचनाला प्रारंभ करावा। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम।
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. ब्रह्मपुरीच्या चातुर्मास सोहळ्यामध्ये यावर्षी एकनाथी भागवताचं चिंतन मनन चालू आहे. परमश्रद्धेय सविताताई खरवटे यांच्या पुढाकारानं आणि त्या समितीतील अनेक सदस्यांच्या सहकार्यानं एकनाथ महाराजांचं जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान जवळजवळ 100 ते 150 मंदिरामधील अनेक साधकापर्यंत पोचवण्याचं काम खूप सुंदरपणे सविताताई करत आहेत. खरं म्हणजे मी परमपूज्य डॉक्टर काकांना, सविताताईंना आणि ब्रह्मपुरीतील चातुर्मास समितीतील सर्व सदस्यांना प्रथमतःच नमन करतो आणि माझ्याकडे जो विषय आलेला आहे तो विषय या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करतो. एकनाथी भागवतातील 2ऱ्या अध्यायातील 409 क्रमांकाची ओवी श्रद्धेय सविताताईंनी जवळजवळ 2-3 महिन्यापूर्वी मला सांगितलेली होती. भक्तीचे अगाध महिमान तिथे रेखेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. अशा प्रकारची ही ओवी आहे. ताईने फार दिवसापूर्वी सांगितलं होतं, परंतु थोडासा आळस किंवा थोडंसं काम या सगळ्यामध्ये या विषयाकडे माझं दुर्लक्ष झालं आणि काल परत ताईंचा फोन आला की सर तुमचं प्रवचन अजूनही झालेलं नाही, तेव्हा कृपा करून लवकरात लवकर ते रेकॉर्ड करून मला पाठवा म्हणून. मी पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हतोच, पण ताईने परत फोन केल्यानंतर मी म्हटलं की आता उद्याच तुम्हाला हे रेकॉर्डिंग करून पाठवतो. असो, या ओवीमध्ये भक्तीचे अगाध महिमा तिथे रिघेना भवबंधन ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे, अशा प्रकारची ओवी आहे. भक्तीचं श्रेष्ठत्व सांगायचं आहे. भक्ती केल्यानंतर आम्ही जीव सगळे जे संसार बंधनामध्ये अडकतो की ज्याला भवबंधन असं म्हटलेलं आहे, जो भक्तीमध्ये रंगलेला आणि रमलेला आहे त्याला हे भवबंधन बांधूच शकत नाही आणि म्हणून भक्ती करायला पाहिजे. पण एकनाथ महाराज या ओवीमध्ये असं सांगतात की हे जे भगवत भजन आहे, ही जी भक्ती आहे, भगवंताला जोडून घेणं आहे, हे करत असताना सद्गुरु चरण सेवावे, म्हणजेच सद्गुरूंच्या सहवासात राहून भक्ती करावी, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करावी. अशा पद्धतीचा महत्त्वाचा उपदेश एकनाथ महाराजांनी या ओवीमध्ये आपल्याला केलेला आहे. भक्तीचं महात्म्य अगाध आहे आणि भक्ती एक श्रेष्ठ साधन आहे असं म्हणायचं आहे. भक्तीचे अगाध महिमान असं म्हणत असताना आपल्याला मोक्षाकडे नेणारी जी साधनं आहेत, मुक्तीकडे नेणारी जी साधनं आहेत, या साधनांमध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं जर साधन कोणतं असेल तर ते भक्ती आहे. आणि
भक्ती करणाऱ्याला भवबंधन म्हणजे संसाराचं कोणतंही बंधन लागत नाही, त्या बंधनामध्ये तो अडकत नाही. आणि म्हणून भक्तीच करावी. आणि भक्ती करत असताना आपण सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती करावी असं म्हटलेलं आहे. या ओवीच्या माध्यमातून आपण भक्ती, तिचं श्रेष्ठत्व काय आहे, ती भक्ती काय आहे, भवबंधन म्हणजे काय आणि त्याचा आपल्यावरती काय परिणाम होतो, आणि मग भक्ती करण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता काय आहे, सद्गुरू कोण आहेत आणि सद्गुरूंची सेवा, त्या सेवेचं स्वरूप काय असावं, या पद्धतीनं आपण चिंतन करायचं आहे. पहिल्यांदा म्हटलं की भक्तीचे महिमान आघात आहे. असं म्हणत असताना या मोक्षाच्या, मुक्तीच्या वाटेवरती अनेक प्रकारची साधनं आहेत. मग कर्म आहे, निष्काम कर्माच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं कर्म सांगणारे म्हणतात. अष्टांग योग आहे, ध्यानयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि भक्तियोग आहे. या सर्वामध्ये भक्तीच श्रेष्ठ आहे असं एकनाथ महाराजांना म्हणायचं आहे. तुमच्या आमच्या ठिकाणी एक अज्ञान असतं. कसलं अज्ञान आहे? आपल्या स्वरूपाचं अज्ञान. म्हणजे मी कोण आहे, नेमका मी कोण आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. अज्ञानाच्या आवरणाचा परिणाम म्हणून आपल्या स्वरूपावरती झाकण पडलेलं आहे, आवरण पडलेलं आहे, झाकलं गेलेलं आहे. म्हणजे एखाद्याच्या घरात आपण गेलो आणि सोप्यामध्येच आपण बसलो आणि सोप्यातल्या एका बाजूच्या कॉटवर एखादा मनुष्य अंगावर पांघरून घेऊन झोपला असेल. आपल्याला माहीत नाही कोण आहे ते. आपण त्या घरातल्या माणसांना विचारतो की अमुक अमुक कुठं गेले. आता ते तिथंच आहेत, फक्त त्यांच्यावरती पांघरून पडले, आवरण पडलेलं आहे आणि म्हणून ते तिथं असून आपल्याला कळत नाहीत. हे आवरण जसं आपल्यावरती, आपल्या स्वरूपावरती आवरण पडलेलं आहे आणि हे आवरण अज्ञानाचं आवरण आहे. या अज्ञानाचा परिणाम म्हणून आपल्याला परमात्म्याचं, परमेश्वराचं, आपल्या खऱ्या स्वरूपाचं दर्शन होत नाही. ते आपल्याला कळतच नाही आणि द्वैत सत्य वाटतं. अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात आणि हे भ्रम जे आहेत म्हणजे कशा प्रकारचे की मी खरं तर वेगळाच असताना मी देह आहे असं म्हणतो. मी कर्ता आहे, मी भोगता आहे, हे जग सत्य आहे, विषयात सुख आहे. अशा अनेक प्रकारचे भ्रम निर्माण होतात आणि यातून तुम्हा आम्हाला दुःख प्राप्त होतं, शोक निर्माण होतो. आणि अशा पद्धतीचं हे आमचं जगणं जे आहे, सुखदुःखाचं जगणं, भयग्रस्त अशा प्रकारचं जे जगणं आहे, हे जगणं काही आदर्श जगणं आहे असं आपल्याला वाटत नाही. मनुष्य म्हणून आपण जन्माला आल्यानंतर या प्रकारचं जे जगणं आहे आनंदानं जगता आलं पाहिजे. सुखरूप आहे, मी आनंदी आहे आणि आनंद हेच माझं स्वरूप आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि दुःख माझ्या ठिकाणी औषधाला सुद्धा नाही, या प्रकारचं ज्ञान करून घेण्याची व्यवस्था या ध्येयामधल्या प्रत्येक जीवाला परमेश्वरानं दिलेली आहे. तर अज्ञानामुळे भ्रम निर्माण होतात. भ्रमाचा परिणाम म्हणून शोक, चिंता, काळजी या प्रकारचं आमचं सगळं जगणं आहे. मग ही भ्रमाची निवृत्ती कशा पद्धतीनं करायची? तर अज्ञान केवळ परब्रह्माच्या साक्षात ज्ञानानेच होते. अज्ञान निवृत्त कशानं होतं? तर ज्ञानानेच अज्ञान निवृत्त होतं. अप्रोक्ष ज्ञान झालं की अज्ञान निवृत्त होतं आणि अज्ञान निवृत्त झाल्यानंतर भ्रम निवृत्त होतो, माया निवृत्त होते. अशा प्रकारे आपल्याला शास्त्र सांगतं. पण या ठिकाणी भक्तीच्या माध्यमातून
अज्ञान निवृत्त होणार नाही अशी काही पंडितांची शंका आहे. ते काय म्हणतात की ज्ञान हे नित्यप्राप्त आहे. कोणत्याही कर्माने ते अज्ञान निवृत्त होत नाही. तर अज्ञान निवृत्त होण्यासाठी ज्ञानच व्हावं लागतं असं त्या पंडितांची शंका आहे. एकनाथ महाराज म्हणतात भक्तीनेच ज्ञान होतं. त्यांची एक ओवी आहे याच ठिकाणी, याच अध्यायामध्ये, ज्ञानाशी कारण मुख्य भक्ती हा कृतनिश्चयो आमच्या मती. अज्ञानाची निवृत्ती केवळ ज्ञानानेच होते. अज्ञान जर निवृत्त व्हायचं असेल तर ज्ञानाने होते याबद्दल शंकाच नाही आहे. पण ज्ञानाला कारण मुख्य भक्ती आहे असा आमच्या बुद्धीचा निश्चय आहे असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि त्यासाठी काही प्रमाणं देतात, काही युक्ती सांगतात, काही उपपत्ती सांगतायत. अज्ञानाचं कारण काय आहे तर मूळ माया आहे. ही मूळ माया जी आहे ही देवांना सुद्धा कळत नाही. ब्रह्मदेव, इतर सगळे जे देव आहेत या देवांना सुद्धा ही माया कळत नाही. मग तुमच्या आमच्यासारख्या जीवांना ही माया कशी बरे कळणार? आता मायेचं लक्षण काय आहे तर मी सुरुवातीला सांगितलं की परमात्म्यावरती जे आवरण आहे मायेचं आवरण आहे आणि त्यामुळे परमात्मा सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी भरलेला आहे. परमात्मा नाही अशी एकही जागा नाही, असं एकही ठिकाण नाही. असं असूनसुद्धा परमात्मा आम्हाला कळत नाही. त्याचं कारण आहे की त्यावरती आवरण पडलेलं आहे. आणि आम्ही काय म्हणतो की परमात्मा नाहीच आहे आणि जरी असला तर तो आम्हाला कळत नाही, आम्हाला दिसत नाही आणि आम्हाला द्वैत सत्य वाटतं, जग सत्य वाटतं. नसलेल्या जगाचं ज्ञान होतं. काय म्हटलंय बघा इथे, फक्त ब्रह्म आहे म्हणजे फक्त देवच आहे, जग नावाची गोष्टच नाही आहे. पण या अज्ञानाचा परिणाम म्हणून आम्हाला देवच दिसत नाही आणि नसलेलं जग दिसतं. हे जे काय अज्ञान आहे हे अज्ञान काय करतं, आवरण आणि विक्षेप अशा प्रकारची आमची बुद्धी तयार करते. म्हणजेच आवरणामुळे आम्ही म्हणतो देव नाहीच आणि विक्षेप नावाच्या मायेच्या शक्तीमुळे आम्ही काय म्हणतो जगच आहे, जगच सत्य आहे. आणि ही माया पुढं जाऊन भ्रम निर्माण करते. मी कोण आहे, मी देह आहे, हा देह म्हणजे मी, हा माझा देह, हा तुमचा देह. तुमच्यात आणि माझ्यामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये द्वैत निर्माण होतं. मी करता आहे, मी भोगता आहे, जग सत्य आहे आणि विषयात सुख आहे. अशा प्रकारचं हे जे आवरण आहे ते कशामुळे निर्माण होतं, अज्ञानामुळे. आणि अज्ञानाला कारण काय आहे तर मूळ माया आहे. आता ही मूळ माया काय आहे तर एक परब्रह्मच सर्वत्र आहे असं शास्त्र सांगतं. पारमार्थिकदृष्ट्या एक परब्रह्मच आहे. भक्तीच्या भाषेमध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणतात एक विठ्ठलची खरा, एर तो वाऊगाची पसारा. विठ्ठल सोडून जे काय आहे तो नुसता फापड पसारा आहे, वाऊगाची पसारा असा पसारा आहे. आणि शंकराचार्य काय म्हणतात, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या. ब्रह्म तेवढं सत्य आहे आणि जग जे आहे ते पूर्णपणे मिथ्या आहे, सतासत विलक्षण असं आहे. तर अशा प्रकारचं परब्रह्म असताना आवरणाचा परिणाम म्हणून
अद्वैत स्वरूपाचं परब्रह्म, परिपूर्ण स्वरूपाचं परब्रह्म, सर्व व्यापक अशा प्रकारचं परब्रह्म, एकमेव अद्वितीय भेदशून्य अशा प्रकारचं परब्रह्म जे आहे, त्या ठिकाणी शास्त्र असं सांगतं की एकोहम बहुश्याम प्रजायेत, मी एकटा आहे, मी अनेक व्हावं असं ईश्वराच्या ठिकाणी स्फुरण निर्माण झालं. किंवा देहोहम, मी देह आहे असं जीवाच्या ठिकाणी जे स्फुरण निर्माण झालं, तेच काय आहे, मायेचं जन्मस्थान आहे. ईश्वराला वाटतं मी एकटा अनेक व्हावं, जीवाला वाटतं मी देह आहे. हे काय आहे, ही माया आहे. हे मायेचं काय आहे, जन्मस्थान आहे. आणि या मायेच्या पोटी काय काय होतं बघा, तुमच्या आमच्या ठिकाणी भय, शोक, चिंता, काळजा अशी अनेक पिल्लं काय झालेली आहेत, जन्माला आलेली आहेत. ही माया देवांच्या पाठीशी लागलेली आहे आणि तुमच्या आमच्या पाठीसुद्धा लागलेली आहे. आणि मग ही माया कशी निवृत्ती होणार आहे? भगवान श्रीकृष्ण आम्हाला भगवद्गीतेमध्ये म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रबद्धते माया मेतां तरंती ते. ही जी माझी माया आहे, ही माया तरुण जाण्यासाठी महाकठीण आहे. भगवंत स्वतः म्हणतात, माझी माया सर्वसामान्य माणसाला तरुण जाण्यासाठी खूप आणि खूप कठीण आहे, पण जे माझं अखंड अनन्य भावनेनं, अनन्य भक्तीने माझं भजन करतात, ते ही माया तरुण जातात. असं भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये म्हणतात. एकनाथ महाराज इथंच म्हणतात, एकनाथी भागवतामध्ये, माया म्हणजे भगवत शक्ती, माया म्हणजे भगवत शक्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, भगवत भजने तिची निवृत्ती, आन उपाय तेथ न चलती, आन उपाय तेथ न चलती, भक्त सुखे तरती हरिमाया. म्हणजे माया म्हणजे भगवताची शक्ती आहे, भगवंताची शक्ती आहे. आणि ही जी माया आहे ती निवृत्त होते कशाने, तर भगवंताचं भजन केल्याने ती निवृत्त होते. दुसरा कोणताही उपाय माया निवृत्तीसाठी नाही. जो भगवंताचा भक्त झालेला आहे तो ही माया, ही हरीची माया पूर्णपणे तरुण जातो असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मज होय अनन्य शरण, जो मज होय अनन्य शरण, तयाचे निवारेन जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एको. म्हणजे एक जो कोणी केवळ मलाच शरण आलेला आहे, केवळ माझीच भक्ती करतो आहे, अनन्य भावनेनं भक्ती करतो आहे, त्याला मी या जन्ममरण रूप संसारातून, भवबंधनातून सोडवतो. आणि म्हणून शरण येण्यासाठी माझ्याशिवाय दुसरा कोणीही योग्य नाही. आता आपण बघितलं की अज्ञानाने काय होतं, आवरण पडतं. आवरणाचा परिणाम म्हणून एकमेव अद्वितीय भेदशून्य असलेल्या परब्रह्माच्या ठिकाणी आम्हाला अनेकत्वानं भरलेलं जग सत्य वाटतं, द्वैत सत्य वाटतं. आणि द्वैतच काय आहे, तुमच्या आमच्या ठिकाणचं जे भय आहे त्याचं कारण आहे. मायेची निवृत्ती केवळ ब्रह्मज्ञानाने होते असं संत सांगतात. आता इथं ही माया भक्तीनेच कशी निवृत्त होते असं एकनाथ महाराज सांगतात. आता भक्तीने ब्रह्मज्ञान कसं होतं हे सांगत असताना याच श्लोकाच्या खाली, याच ओवीच्या खाली एकनाथ महाराज म्हणतात, श्रेष्ठ अशा प्रकारचं ब्रह्मज्ञान हे भक्तीने खाऊ घालून वाढवलेलं अपत्य आहे. भक्तीने वाढवलेलं अपत्य आहे ब्रह्मज्ञान. भक्ती न करता ब्रह्मज्ञान कधीच जन्माला येऊ शकत नाही. ज्ञानाने अज्ञान निवृत्त होतं आणि अज्ञान निवृत्त झालं की भवबंधनातून सुटका होते, हे बरोबर आहे. पण भक्तीशिवाय ज्ञान होऊ शकत नाही. हरिगुणांची रसाळ कथा, एकनाथ महाराज म्हणतात बरं का, हरिगुणाची रसाळ कथा ही आत्मज्ञानाची जननी आहे.
मला माझ्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होणं म्हणजे आत्मज्ञान. आपण काय समजतो? आपण आहोत आत्मा. आम्ही म्हणतो की मी आहे देह. मी आत्मा आहे आणि आत्माच परब्रह्म आहे. म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात, असा देव पाहण्याशी गेलो आणि देवच होऊन ठेलो, मीच देव आहे असं कळायला पाहिजे. आता हे कळणं जे आहे, हे जे ज्ञान आहे, हे कशानं? हरिगुणांच्या रसाळ कथा जेव्हा आपण ऐकू तेव्हा त्यातून हे आत्मज्ञान होतं. पुढं असं म्हणतात एकनाथ महाराज, हरिनामाच्या गर्जनेने जेव्हा आपण अखंड हरीच्या नामाचा गजर करतो, नामाशी गर्जना करतो, तेव्हा माया जीव घेऊन पळून सुटते. माया पळून सुटते, आपल्यापासून दूर जाते. हरीची माया हरिभक्ताला बाधू शकत नाही. मात्र जो भक्ती करत नाही त्याच्या सतत सन्मुक्ती माया असते. त्याला द्वैत खरं वाटतं. द्वैतामुळे भय आहे, अनेक प्रकारच्या शोक आहेत, चिंता आहेत, प्रपंच सत्य वाटतो, प्रपंचातले सगळे प्रश्न सत्य वाटतात आणि तो पिडला जातो. अनेक प्रकारची दुःखे त्याला भोगावी लागतात. तर भक्तीने, भगवत भजनाने ही माया निवृत्त होते. तर भक्ती काय आहे? भक्ती काय आहे सांगत असताना एकनाथ महाराज इथं म्हणतात, सर्व भूतमात्रामध्ये भगवंताला पाहणे. बघा किती अवघड आहे. काका नेहमी आपल्या प्रवचनात सांगतात की सासू म्हणेल सगळ्या जगात देव आहे पण माझ्या सुनेत असणार नाही. आणि सून काय म्हणते, सगळ्या जगात देव असेल पण माझ्या सासूमध्ये अजिबात असू शकणार नाही. आणि भक्ती म्हणजे काय? सर्व भूतमात्रामध्ये देवाला पाहणे, मोक्षाची इच्छा न करणे. भक्तीमध्ये परमसुख आहे यावर दृढ श्रद्धा असणे. सुख दुसरीकडे कुठं नाही आहे. आम्हाला विषयात सुख आहे असं वाटतं, पण श्रद्धा कशावर दृढ झाली पाहिजे? भक्तीमध्ये सुख आहे. एक भगवंतच प्रेमाचा विषय असला पाहिजे. देवाला एकनाथ महाराज म्हणतात भक्ती आवडते आणि भक्ताची भक्ती पाहून देव भक्ताच्या अंकित होतो, भक्ताचा दास होतो. एकनाथ महाराजांच्या घरात श्रीखंड्याहून पाणी भरला. तुकाराम महाराजांच्या पत्नीच्या पायातला काटा त्यानं काढला. पत्नीच्या पायातला काटा काढला. तर देव हा दास होतो. असं का होतं? तर या जगामध्ये देव नावाची गोष्ट आहे हे लोकांना भक्तांमुळे कळलंय. देवाची प्रसिद्धी भक्ताने केलेली आहे. हा देव आमचा, याला आम्ही खाऊ पिऊ घालतो. नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण जेवतच नाही. त्याला खायला घालायचं, त्याला प्यायला द्यायचं आपण करतो, भक्त करतो. देवाला वस्त्र द्यायचीत, अलंकार द्यायचीत, फुलं द्यायचीत, विविध पद्धतीनं उपचाराने त्याची पूजा करायची, अखंड त्याच्या नामाचा उच्चार करायचा, सतत त्याच्या कीर्तनामध्ये त्याचे गुणगान गायचे. खरं तर देव कसा आहे? निर्गुण निराकार आहे. त्याला आकार नाही, रूप नाही, काही नाही आहे. पण भक्तामुळे त्याला रूप मिळालं, भक्तामुळे त्याला नाव मिळालं. हा विठ्ठल आहे, हा राम आहे, हा कृष्ण आहे, हा गणेश आहे. हे कुणी नाव दिलं? हे भक्तांना देवाला नाव दिलेलं आहे. देव कसा आहे? निर्गुण निराकार सर्व व्यापक असलेला असा देव आहे. पण केवळ भक्तांमुळे त्याला नावरूप मिळालं, विशिष्ट गाव मिळालं. पंढरपूरला विठ्ठल असतो, जगन्नाथपुरीला कोण असतं, काशीला विश्वेश्वर असतो. म्हणजे गाव काशी हे गाव कुणी ठरवलं? भक्ताने ठरवलं. लक्षात घ्या. म्हणजे भक्तामुळे देवाला गाव मिळालं. आणि म्हणून असा जो देव आहे तो देव भक्तीनं भक्ताला प्रसन्न होऊन त्याच्या अंकित होतो. मग माया कुठं राहील त्याच्याजवळ? कारण माया ही कायम भगवंताची कशी आहे? ती दासी आहे. आणि भगवंताचा भक्त जेव्हा भगवंताचं नामस्मरण करायला लागतो तेव्हा तुका म्हणे माया होय दासी लागे पाया. म्हणजे जो भगवंताचं अखंड नामस्मरण करतो
ती काय होती, ती माया जी आहे ती त्याची दासी होते. तर अशा प्रकारची जी भक्ती आहे, ती भक्ती म्हणजे काय आहे आपण बघितलं, आता सांगितलं एकनाथ महाराजांनी काय म्हणून. आपण बघतो की व्यवहारी जगामध्ये आपलं ज्याच्यावरती प्रेम असतं तो माणूस आपल्याला फार आवडतो, त्याचा सहवास आवडतो, त्याला सतत पाहावंसं वाटतं, त्याचं कौतुक करावं, त्याचे गुण गावेत. आता आईचं आपल्या बाळावर प्रेम असतं, तिला सतत ती जरी कामात असली तर तिचं लक्ष चित्त कुठं असतं, बाळाजवळच चित्त असतं. त्याची सेवा करावी, त्याला आंघोळ घालावी, त्याला नटवावं, सजवावं, चांगली कपडे घालावी, त्याला खायला घालावं. अशा पद्धतीनं आई जशी सेवा करते ते हे व्यवहारातलं प्रेम झालं. पतिव्रता पत्नी स्वतःच्या पतीची काय करत असते, सतत त्याची आठवण, त्याला काय लागणार, सकाळी काय लागणार, चहाबरोबर काय लागेल, आता ऑफिसला निघाला आहे किंवा शेतामध्ये कामाला निघाला आहे त्याला काय लागणार, त्याचा डबा, या सगळ्या गोष्टी ती काय करत असते, पुरवण्याचा प्रयत्न करत असते, सतत त्याचं चिंतन करत असते. आणि मग भगवंताचा भक्त जो असतो त्याला काय आवडतं, मग रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, म्हणजे त्याचंच रूप बघावं. सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, रुक्माईच्या पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. त्याचंच रूप पाहावं, त्याचीच कीर्ती ऐकावी देवाची, त्याची कीर्ती गावी, अखंड त्याचं चिंतन करावं, अखंड त्याचं ध्यान करावं, अखंड त्याची सेवा करावी, त्याच्या मंदिरात जावं, मंदिर झाडलोट करावी, त्याच्या पूजेला काय लागतं, फुलं लागतात, त्याला अभिषेक लागतो, काय लागतं ते सगळं साहित्य पुरवावं. या सगळ्या गोष्टी काय करत असतो, तो भक्त करत असतो. ह्याला भक्ती असं म्हणतात. आणि अशा पद्धतीची अनन्य भक्ती, एक देव सोडून प्रेमाचा दुसरा कोणीही विषय नाही असं झालं की मग देव हे काय करतो, त्याचा होतो. म्हणजे तुकाराम म्हणतात, देव माझा मी देवाचा. पहिल्यांदा मी म्हणायला पाहिजे की देव माझा, आणि अनन्य भावाने जेव्हा आपण त्या देवाची भक्ती करतो तेव्हा मी देवाचा होतो. मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव पाहण्याशी गेलो देवची होऊन ठेलो, असं होऊन जातं. मग देव त्या भक्ताचा अंकित होतो आणि त्याचा सांभाळ करतो. कसा सांभाळ करतो, तुकाराम महाराजांनी एका अभंगात सांगितले, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लिनेची. म्हणजे ऐका महिमा आवडीची, एखाद्याच्या मनामध्ये देवाबद्दल कशी आवड असते, त्याचा महिमा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. मग देवाबद्दल आवड असेल तर देव काय करतो, देवाची अनन्य भक्ती करत असू आपण, देवाचं भगवत भजन करत असू तर देव काय करतो, थोर प्रेमाचा भुकेला, त्याला कशाचं आपल्याकडून काही नको आहे. फुलं देतो त्यानंच निर्माण केलेले आहेत, आपण त्याला पाणी घालतो, पाणी त्याचंच आहे. जे काही आहे या जगामध्ये मलासुद्धा त्यानंच निर्माण केलेलं आहे, सर्व काही तोच झालेला आहे. त्यामुळं आपल्याला द्यायचं काय आहे त्याला, त्यानं निर्माण केलेलं त्याला काही नको आहे. तर प्रेम द्यायचं आहे, थोर प्रेमाचा भुकेला, हाच दुष्काळच आहे. याला ते प्रेमच आम्ही देत नाही आहे. काय म्हटले बघा, बोरे खाय भिल्लिनीची, आपल्याला माहिती आहे शबरीनं काय केलं, तिला ज्या जंगलात ती राहत होती त्या जंगलातून एकदा सगळ्या साधूंचा ऋषीमुनींचा मेळावा निघाला होता आणि ती ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी काही दिवस त्यांनी मुक्काम ठोकला होता. शबरी मग त्या ऋषीमुनींची सेवा करायची, त्यांना पाणी आणून द्यायची, त्यांना फळं आणून द्यायची, त्यांना फुलं आणून द्यायची, सतत त्यांच्या सहवासात असायचे. काही दिवस झाल्यानंतर ते सगळे ऋषीमुनी निघाले पुढच्या प्रवासाला. त्यावेळेला ती म्हणाले, मी तुमच्याबरोबर येणार. त्यावेळेला एक ऋषी तिला म्हणाले, अगं साक्षात परमेश्वर भेटायला तुला राम म्हणून येणार आहे, तुला भेटायला येणार आहे, हिथं येणार आहे तुझ्या झोपडीमध्ये, तू आमच्याबरोबर येऊ नकोस. असं म्हटल्यानंतर त्या दिवसापासून तिनं रोज सकाळी लवकर उठावं, अंगण साफ करावं, सारवावं, रांगोळ्या घालाव्यात. कोणी विचारलं का गं, राम येणार आहेत, प्रभू राम येणार आहेत, प्रभू राम येणार आहेत म्हणून मी झाडते, म्हणून मी काय करते, सारवते, म्हणून मी काय करते, फुलं आणते, म्हणून मी काय बोरं आणते.
म्हणजे प्रत्येक क्रिया तिची, सकाळी उठलो का तर राम येणार म्हणून, स्नान करतेस का राम येणार म्हणून, झाडतेस अंगण का राम येणार म्हणून, सारवतेस का राम येणार म्हणून, अशा पद्धतीनं सतत राम 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 राम. 8 वर्षाची शबरी 77 वर्ष झाली तरी हेच करत होती, न थकता न खंडित होता. 77 वर्षाची झाली म्हणजे 71 वर्ष सतत तिनं काय केलं, रामाचं चिंतन केलं. आणि एक दिवस खरोखरच साक्षात राम तिच्या झोपडीमध्ये आले. आणि ती काय करायची, बोरं आणायला गेली की बोरं चुकून बघायची, माझ्या रामाला आंबट बोरं जाता कामा नये. आणि मग काय करायची, चोकायची, आंबट असले तर फेकून द्यायचं, आणि जर गोड असेल तर त्या टोपलीत भरायचं. आणि अशी टोपली ती गोड बोरांची घेऊन यायची. आणि राम आल्याबरोबर तिनं काय केलं, रामाची पाद्यपूजा केली आणि त्याला खायला काय दिलं, बोरं दिली. आणि रामानं ती सगळी उष्टी बोरं खाली. बरं काय म्हटलं इथं, ऐका महिमा आवडीची, बोरे खाय भिल्लणीची, थोर प्रेमाचा. ती भिल्ली नाही, ती काय म्हातारी झालेली आहे असं काहीही न म्हणता तिनं दिलेली, प्रेमानं दिलेली बोरं प्रभू रामचंद्राने साक्षात परमेश्वरानं खाल्लेली आहेत. पुढं म्हटलंय, पोहे सुदामदेवाचे, फक्की मारे आवडीचे. आता पुढं सुदामाची एक कथा आहे, त्यामध्ये आपल्याला माहिती आहे ती, सुदामदेव नावाचा भगवंताचा एक मित्र होता. त्याच्या दोघे मुलं एकाच गुरुकडं शिकत होती. त्यावेळी त्यांची मैत्री झाली होती. तेव्हापासून त्याला कळलं होतं की हा भगवान श्रीकृष्ण आहे, साक्षात परमेश्वर आहे. आणि तेव्हापासून ती सतत श्रीकृष्ण 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 असं तो म्हणत असा. सतत सुदामदेव त्या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या नामाच्या चिंतनामध्ये असायचा. त्याला संसाराचा सुद्धा विसर पडलेला होता. याचा परिणाम म्हणून तो संसारच करत नव्हता. त्याचा परिणाम काय झाला, त्याच्या बायका पोरांना खायला मिळायची पंचायत झाली, खायला प्यायला मिळत नव्हतं. मग ती बायको म्हणाले, तुम्ही सतत त्या कृष्णाचं चिंतन करता, काही संसारी करत नाही, माझ्या पोरांना खायला प्यायला काही नाही आहे. जो तुमचा श्रीकृष्ण आहे तो द्वारकेचा राजा आहे, त्याच्याकडं काहीतरी जाऊन मागा, म्हणजे मी माझ्या पोरांना काहीतरी खाऊ घालेन, असं सतत ती म्हणायची. एक दिवस तो ठरवतो की मी जातो भगवान श्रीकृष्णाकडं. तिला आनंद होतो, आपला नवरा श्रीकृष्णाकडे निघाला आहे, राजाकडे निघाला आहे, द्वारकेच्या राजाकडे निघाला आहे असं म्हटल्यानंतर तिला खूप आनंद झाला. आणि तिनं काय केलं, शेजाऱ्याकडं जाऊन एक मूठभर काय आणले, पोहे घेऊन आली. आणि तिनं काय केलं, त्या सुदामदेवाच्या फाटक्या धोतरामध्ये एका बाजूला बांधून ती ठेवली. सांगितले देवाला द्या म्हणून. आणि मग तो सुदामदेव द्वारकेला गेला आणि त्यानं त्या द्वारपालाला सांगितलं की भगवान श्रीकृष्णाला सांगा की सुदामदेव आला आहे म्हणून, तुमचा मित्र सुदामदेव आला आहे असं सांगा म्हणून सांगितल्यानंतर तो द्वारपाल भगवान श्रीकृष्णाकडे गेला. भगवान श्रीकृष्ण तिथं काय बसलेला होता, तिथं त्या दरबारात बसलेला होता. सुदामदेव आलाय असं म्हटल्याबरोबर धावत धावत श्रीकृष्ण सिंहासनावर उठले आणि सुदामदेवाला त्या दरवाजात धरलं त्याच्या हाताला आणि घेऊन दरबारात आले आणि स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं. सुदामदेवाचा काय तो, त्याला वाटलं माझं फाटकं धोतर, त्याचा राजवाडा बघितला, त्याच्या राण्या बघितल्या, त्यांच्या अंगावरची दागिने बघितले, श्रीकृष्णाच्या अंगावरचे कपडे बघितले, तो सगळा दरबार बघितल्यानंतर आपल्याकडे जर असा बघायचा संकोच होऊन मी कुठं आणि हा कुठं. आणि त्याला ते जे काही मुठभर दिले होते, आता हा एवढा मोठा राजा आणि ह्याला मुठभर पोहे द्यायचे कसे असा विचार त्याच्या डोक्यात येत असतानाच भगवान श्रीकृष्ण म्हटले, वहिनीने माझ्यासाठी काहीच दिलं नाही काय रे. असं म्हटल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्या बायकोनं आपल्याला मुठभर पोहे दिल्यात. भगवंताला त्यानं ते पोहे त्याच्या हातावर ठेवल्याबरोबर ते अतिशय फक्की मारून खाल्लं. म्हणजे सगळेच्या सगळे पोहे एकट्यानंच खाले भगवान श्रीकृष्ण. म्हणून पोहे सुदामदेवाचे, फक्की मारे आवडीचे, न म्हणे उच्छिष्ट आणि थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. मग शबरीचं काय बघितलं, ते उष्टी बोरं खाली. उष्टी म्हणाला नाही भगवान श्रीकृष्ण. आता एखाद्या पाहुणा जर आपल्या घरामध्ये आला तर आपण त्याला पोटभर खायला देतो हो. आता पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर मूठभर जर अशा प्रकारचे पोहे दिले असतील
तरीसुद्धा भगवंतानं त्याच्यामधलं प्रेम, त्याच्या पाठीमागची भावना प्रेमाची, त्या पाठीमागचा भाव जो होता तो पाहिला. न म्हणे उच्चिष्ट आणि थोडे, उष्ट आणि थोडं म्हणालं नाही. काय बघितलं भगवंतानं, तो का म्हणे भक्ती पुढे. तर अशा पद्धतीनं ही जी भक्ती आहे त्या भक्तीच्यामुळं तो देव काय होतो, भक्ताच्या अंकित होतो. तर अशा प्रकारे भगवंताची भक्ती करावी. पण भक्ती करत असताना एकनाथ महाराज म्हणतात ती भक्ती कशी करावी, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करावी. मग पुढं म्हणतात ते करावया भगवत भजन सद्गुरू चरण सेवावे. म्हणजे भगवंताचं भजन करायचं, भगवंताची भक्ती करायची, भगवंताला जोडून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, सद्गुरू चरण सेवावे. आता सद्गुरू कोण आहे, शास्त्र सांगतात की सद्गुरू म्हणजे जे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू आणि दयाळू अशा प्रकारची लक्षणं सद्गुरूंची शास्त्रानं सांगितलेली आहेत. शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदा सनंदे सदा डोलतू शिष्य प्रबोधनी उचितो समचित भावे. अशा प्रकारचं लक्षण एकनाथ महाराजांनी सद्गुरूंचं सांगितलेलं आहे. श्रोत्रिय म्हणजे काय आहे, तर आपल्या भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ब्रह्मसूत्र, उपनिषद आणि भगवद्गीता या 3 ग्रंथांचा ज्यांचा सखोल अशा प्रकारचं चिंतन झालेलं आहे, अशा प्रकारचं सखोल चिंतन ज्यांचं झालेलं आहे ते कोण आहेत, ते श्रोत्रिय आहेत. आता या 3 ग्रंथामध्ये, उपनिषदामध्ये, ब्रह्मसूत्रामध्ये किंवा भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे काय, तर परब्रह्मच सांगितलं आहे. जीवच परब्रह्म आहे अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. आणि असं जे ब्रह्मरूप झालेले आहेत, जे ब्रह्म सांगितले ते ब्रह्म ते साक्षात झालेले आहेत, असे जे आहेत ते ब्रह्मनिष्ठ आहेत. आणि त्यातून जो आलेला आनंदाचा अनुभव आहे, त्यातून आलेला शांती समाधानाचा जो अनुभव आहे तो माझ्या शिष्याला आला पाहिजे. अशा प्रकारची करुणा, अशा प्रकारची दया ज्यांच्या अंतःकरणामध्ये सतत असते ते कोण आहेत, दयाळू आणि कृपाळू आहेत असं सांगितलेलं आहे. आणि असे सद्गुरू पहावेत. एकनाथ महाराज म्हणतात सद्गुरू कोण आहेत, सद्गुरू म्हणतात या ओबीच्या खाली जे साक्षात परब्रह्म स्वरूप झालेले आहेत, तेच देव झालेले आहेत. देव बघायला गेलेत आणि देव झालेले आहेत. आणि ते परब्रह्म मी आहे, ते परब्रह्म मी आहे, माझ्यामध्ये जे आहे तेच परब्रह्म आहे, अशा प्रकारचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे ते काय आहेत, सद्गुरू आहेत. आणि आपल्या शिष्याला त्या परब्रह्माचं ज्ञान देण्यासाठी शिष्य म्हणून त्याचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. म्हणजे काय केलेलं आहे, ज्या पदावरती सद्गुरू आरूढ झालेले आहेत त्या पदावर त्या शिष्याला पोचवण्यासाठी त्याला आपल्या हाताशी धरलेला आहे. आता जेव्हा सद्गुरू आपला स्वीकार करतात, अनुग्रह म्हणजे काय, तर शिष्य म्हणून आपला स्वीकार करतात. आता शिष्य म्हणून स्वीकार केल्यानंतर काय करतात, तर ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे जातो अनुग्रहासाठी आणि आपल्याला अनुग्रह करण्याचा जेव्हा ते निर्णय करतात तेव्हा खऱ्या अर्थानं त्यांची आपल्यावरती कृपा झालेली असते. अनुग्रह आपल्याला दिला म्हणजेच काय झालं, त्यांची आपल्यावरती कृपा झालेली आहे. आता मग अनुग्रहाच्या वेळेला सद्गुरू काय करतात, तर परब्रह्म काय आहे, कशा प्रकारचं स्वरूप आहे, मी स्वतःला काय समजतो, तो मी कोण आहे, माझं आणि त्या परब्रह्माचं नेमकं नातं काय आहे ते मला सांगतात. ते मला एक महावाक्य सांगते, ते जे परब्रह्म आहे ते कसं आहे, त्याचं स्वरूप काय आहे, आणि तेच तू आहेस, तत्त्वम अशी, ते तू आहेस असं आपल्याला ते सांगतात. आणि मग हे जे ज्ञान आहे परब्रह्माचं, ते ज्ञान मला होण्यासाठी कोणत्या प्रकारचं मी साधन करावं, काय शास्त्र वाचावं, कोणतं नाम घ्यावं,
कोणता मी मंत्र म्हणावा, आणि मग अशा प्रकारची एक साधना आपल्याला ते देतात. आता साधना दिल्यानंतर त्यांचं काम संपत नाही. जेव्हा शिष्याला साधना मिळते तेव्हा तो साधना करत असताना सद्गुरूंनी सांगितलेले परब्रह्म तत्व ते मीच आहे अशा प्रकारचा अनुभव त्याला साक्षात आला पाहिजे, आणि तो अपरोक्ष आला पाहिजे. तो का असला पाहिजे? अपरिवर्तनीय अशा प्रकारचा अनुभव आला पाहिजे, असं सद्गुरूंनी त्यांना सांगितलेलं असतं. आणि मग अशा वेळेला त्याला अनेक प्रकारच्या अडचणी येतात. तो संसारात रंगलेला आणि रमलेला असतो, आणि संसारात रंगलेल्या आणि रमलेल्याला परब्रह्माचा अनुभव येणं फार अवघड असतं. मग हे सगळे प्रतिबंधच असतात. म्हणजे जन, धन, तन, माझं शरीर हे एक प्रतिबंध असतं, माझा पैसा प्रतिबंध असतो, आणि माझे नातेवाईक, माझे मित्रमंडळी हे सगळेच प्रतिबंध असतात. तुकाराम महाराज म्हणतात, बळीयांचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाडला संसार षड उर्मीचा केला मार, जन तन धन केले तृणाही समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. म्हणजे त्या परमेश्वराचे अंकित होण्यासाठी काय केलं? लाथाडला संसार. लाथाडला संसार म्हणजे लाथ मारली असं नाही केलं, तर त्या संसाराचा विचार जरा बाजूला केला. पहिला विचार परमार्थाचा केला, पहिला विचार देवाचा केला, आणि संसाराचा विचार नंतर केला. नंतर अगोदर परमार्थ, मग सांग. आमचं काय असतं? भजन आणि भोजन म्हटलं की भोजन पहिल्यांदा आणि भजन नंतर. तर लाथाडला संसार षड उर्मीचा केला मार, जन तन आणि धन केले तृणास्मी समान. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता. आम्ही मुक्त झालो, मुक्तीच्या मातो. आणि मुक्त झाल्यानंतर काय म्हणतात? तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे आपण मुक्त झाले आणि तुम्हा आम्हाला मुक्त करण्यासाठी तुकाराम गाथा लिहिली, कीर्तनं केली, प्रवचनं केली. अशा पद्धतीचं हे सगळं आहे. तर त्या पदावर पोचवण्यासाठी पोचत असताना अनेक प्रकारचे प्रतिबंध असतात. हे सगळे प्रतिबंध दूर करण्याचे उपाय जे असतात ते उपाय त्यांना सांगतात. शिष्याला मरणाची काळजी वाटते. सगळ्यात भीती कशाची असते? मरणाची. सद्गुरू जे असतात, खरे सद्गुरू जे असतात, ते दुसरा कसलाही मंत्र देत नाहीत. नाहीतर वेदोक्त मंत्र आहेत, पुराणोक्त मंत्र आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगतात, परंतु शिष्याला मरणाच्या काळजीतून दूर करतात आणि शिष्याला त्या सदवस्तूशी एकरूप करतात. तेच खरे सद्गुरू आहेत. तर अशा प्रकारचे सद्गुरू असतात. आणि हे सद्गुरू आपल्याला जर प्राप्त व्हायचे असेल तर फार भाग्य लागतं. परमभाग्याने सद्गुरूंची प्राप्ती होते आणि परमपुण्याने परमभाग्य तयार होतं. खूप पुण्य केलं असेल तर भाग्य तयार होतं. त्या भाग्याचा परिणाम म्हणून आपल्या ठिकाणी वैराग्य आतमध्ये काय होतं? बिंबतं. आणि मग या 3 गोष्टी जिथं जमून येतात त्या ठिकाणी अशा शिष्याला सद्गुरू प्राप्त होतात. सद्गुरू काय आहेत? सद्गुरू देव आहेत. सद्गुरू काय आहेत? एकनाथ महाराज म्हणतात, माता पिता सद्गुरू आहेत. सद्गुरू काय आहेत? साक्षात परब्रह्म आहेत. जगताचे कारण सद्गुरूच आहेत. आता इथं काय काय दिलं? सद्गुरूंना अनेक प्रकारच्या उपमा दिलेत बरं का. सद्गुरू काय आहेत? साक्षात देव आहेत. सद्गुरू काय आहेत? माता पिता आहे. सद्गुरू काय आहेत? साक्षात परब्रह्म आहे. आणि सद्गुरू जगताचं कारण सद्गुरूच आहेत. असं सगळं सांगत असताना परत एकनाथ महाराज म्हणतात की यातली एकही उपमा सद्गुरूंना लागू पडत नाही. एकही. सद्गुरू माता पिता आहेत ना, असं म्हणतात. माता पिता तर एका जन्माचेच असतात. माझे मागच्या जन्माचे माता पिता मला माहीत नाहीत. या जन्माचे जे माता पिता आहेत ते पुढच्या जन्माला मला पुढचा जन्म मिळाला तो कोणाचा मिळतोय कोणाच ठाऊक. माणसाचाच मिळतोय का आणि कोणाचा मिळतोय माहीत नाही आहे. आणि मग पुढच्या जन्मातली माता पिता कोण हे वेगळेच असतात. परंतु सद्गुरू जे असतात ते सदा सर्व काळ सर्वतोपरी आपले माता पिता असतात. आपण कुठल्याही जन्मात असलो तरीसुद्धा सद्गुरू आपल्याबरोबर सतत असतात. आणि म्हणून
सर्व काळ मातापिता असणारे सद्गुरू असतात. म्हणून मातापितांची सुद्धा उपमा त्यांना लागू पडत नाही. सद्गुरू कुलदेवता आहेत असं म्हटलं जातं. पण कुलदैवत जे असतं त्याची पूजा आपण घरात कुठला तरी एखादा घरचा विधी असेल तर त्याच वेळा त्याची पूजा होते. त्या काळात म्हणजे लग्न कार्य आहे किंवा आणखीन काहीतरी घरात कार्य आहे त्यावेळेला कुलदेवतेची पूजा होते. पण सद्गुरूंची पूजा ही सदा सर्व काळ होत असते. ते आपल्याला सदैव पूज्य असतात. सद्गुरू देव आहेत असं म्हटलं. पण देवाला देव पण सद्गुरूंच्या मुळे आलेला आहे. खरा देव दाखवणारे सद्गुरू असतात आणि देवाचं देव पण जे आहे ते सद्गुरूंच्या मुळे आहे. सद्गुरू ब्रह्म आहेत असं म्हटलेलं आहे. पण जे ब्रह्म आहे सर्व व्यापक सर्वत्र असलेलं एकमेव अद्वितीय असलेलं जे परब्रह्म आहे ते सद्गुरूंच्या वाक्याशिवाय बोधाशिवाय कळतच नाही. त्यामुळं परब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ कोण आहेत? सद्गुरू आहेत. परब्रह्म सगळ्या जगाचा प्रकाशक आहे बरं का. म्हणजे हे जे काही आपल्याला समजतं जे काही कळतं ते त्या परब्रह्मामुळे कळतं. मला जे ज्ञान होतं ते परब्रह्मामुळं ज्ञान, कारण ज्ञानरूप परब्रह्म ज्ञानरूप आत्मा आपल्या आतमध्ये आहे. आणि म्हणून मला जे जे काही कळतं, मला जे जे काही समजतं, मला जे काही ज्ञान होतं ते सगळं ज्ञान कशामुळे होतं? परब्रह्मामुळे. म्हणजे व्यवहारातलं ज्ञान असो किंवा परमार्थातलं ज्ञान असो, ज्ञान म्हणून जो जो भाग आहे तो कळण्याची व्यवस्था सद्गुरूंच्या माध्यमातून परब्रह्माच्या माध्यमातून आहे. परंतु परब्रह्माचं ज्ञान सद्गुरूंच्यामुळे होतं. आणि म्हणून काय आहे? सद्गुरू हे परब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ आहेत असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि मग ते करावया भगवत भजन. भगवंताची भक्ती करायची असेल तर सद्गुरूची कृपा असावी लागते आणि भक्तीने ज्ञान होतं असं सांगितलेलं आहे. तर सद्गुरू चरण सेवावे म्हटलेलं आहे. आता सद्गुरूंची सेवा कशी करावी? तर आपल्याला असं वाटतं की हात पाय दाबले की सेवा, ते आहेच एक प्रकारची सेवा. नाही असं नाही आहे. परंतु सद्गुरू जे आपल्याला बोध करतात, जे ज्ञान देतात, जे नाम देतात, जे मंत्र देतात, जे शास्त्र वाचा म्हणून सांगितलेलं असतं ते शास्त्र अत्यंत निष्ठेनं अत्यंत श्रद्धेनं ते शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. जे नाम सांगितलं आहे ते नाम अत्यंत प्रेमानं घेणं आवश्यक आहे. जो मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र जपणं आवश्यक आहे. जी साधना सांगितलेली आहेत तिथं निष्ठा पाहिजे. आणि सद्गुरूंच्याकडे कधीही व्यक्ती म्हणून बघायचं नाही. ते साक्षात परब्रह्मच आहेत. जसं विठोबाची मूर्ती जरी बघितली तरीसुद्धा आम्हाला संतांनी सांगितले ते हे परब्रह्म विठेवरी साजरे. कोण आहे? परब्रह्मच विठेवर आहेत. म्हणजे आपण ज्या वेळा देवळात जातो देवाच्या मूर्तीला बघतो तेव्हा सर्व व्यापक परब्रह्म जे आहे ते या मूर्तीमध्ये आहे, तेच माझ्यामध्ये आत्मरूपाने आहे असा विचार लगेच आपल्या डोक्यात आला पाहिजे. तर सद्गुरूंना परब्रह्म या बुद्धीने पाहावे. सद्गुरूंच्या चरणावरती अमर्याद अशा प्रकारची श्रद्धा असावी आणि सद्भावनेनं त्यांची सेवा घडावी. आणि मी अगोदरच सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्यांनी सांगितलेली साधना करावी. ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अध्यायातच म्हणतात, जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. म्हणजे जो जाणता कोण आहे हो? तर ज्यानं ह्या संसाराचं स्वरूप जाणलेलं आहे. कसा आहे संसार? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा शोध नाही कोठे, हे ज्याला कळलेलं आहे. मग सुख कुठं आहे? तुझे पायी सर्व सुख आहे. तुका म्हणेन मागेन आणिक तुझे पायी सर्व सुख आहे. संसारालिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. या संसारामध्ये सुख कुठं आहे? आठवावे पाय विठोबाचे. आणि त्याचे पाय आठवले, त्याचे चरण देखल्यानंतर काय होते?
आता कुठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. म्हणजे संसाराचं स्वरूप आणि परमतत्व काय आहे ते आत्मरूपाने माझ्यामध्ये आहे, नव्हे नव्हे तो आत्माच मी आहे असं कळावं, असं समजावं. आणि अशा पद्धतीनं कळण्यासाठी म्हणून जी काही साधना सांगितलेली आहे त्याला जे हे कळलं तो जाणताय त्यानं गुरु भजिजे. गुरु भजिजे म्हणजे सेवा, सांगितलेली साधना, सांगितलेलं शास्त्र समजून घेणं, शास्त्राप्रमाणे आचरण करणं, तशा पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करणं. आणि मग असं झाल्यानंतर तेने कृतकार्य होईजे. इथं सांगितलं आहे की भवबंधन शिल्लक राहत नाही, संसार बंधन शिल्लक राहत नाही. तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्ती केल्यानंतर भक्तीनं काय होतं, साक्षात परब्रह्माचं ज्ञान होतं. काय होतं, चित्त शुद्ध आणि शांत होतं. सद्गुरूंच्या सेवेने चित्त शुद्ध शांत होतं, किंवा सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेप्रमाणे साधना केल्यानंतर चित्त शुद्ध आणि शांत होतं. आणि शुद्ध आणि शांत चित्तामध्ये आत्मस्वरूप प्रकट होतं. मी आत्मा आहे, आत्माच परब्रह्म आहे असं ज्ञान होतं. आणि असं ज्ञान झालं की मी देह नाही, मी आत्मा आहे, आत्मा जन्माला आलेला नाही, त्यामुळे तो मरत नाही. आत्मा निराकार असल्यामुळे त्याला अवयव नाही, त्याला शरीर नाही, म्हणून तो म्हातारा होत नाही, तो आजारी पडत नाही. आणि मी आजारी पडत नाही असं कळलं पाहिजे, मी मरत नाही असं कळलं पाहिजे. आणि मला माझ्या ठिकाणी केवळ आनंद आहे, केवळ काय आहे, समाधान आहे, पराशांती माझ्या ठिकाणी आहे असं कळलं की काय होतं, भवबंधन शिल्लक राहत नाही. म्हणून एकनाथ महाराज या ओवीमध्ये सांगतायत की काय सांगतात आपल्याला, भक्तीचे अगाध महिमान तिथे रिगेना भवबंधन, ते करावया भगवत भजन सद्गुरु चरण सेवावे. भक्ती श्रेष्ठ आहे, भक्तीने ज्ञान होतं. आणि भक्ती ही काय सकळाची आहे ते अधिकार. भक्ती सर्वांना करता येते, स्त्री पुरुष, तर अष्टांगयोग ह्यानं करू नये, ते त्यानं हे करू नये, अशा प्रकारची प्रत्येक साधनेमध्ये काहीतरी प्रतिबंध आहेत. पण भक्ती मात्र सर्वांना करता येते, सकळाशी आहे अधिकार, कलियुगे उद्धार हरीच्या नामे असं सांगितले. तेव्हा भक्तीचं भगवंताची भक्ती करावी आणि ती सद्गुरूंच्या करावी. आणि अशा पद्धतीने केल्यानंतर आपण या संसार सागरातून मुक्त होतो. आणि ज्या वेळेला आपलं जगणं आनंदाचं होतं, शांती, समाधान, आनंद, तृप्ती आणि निर्भयता आत स्थिर होते. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा देह पडतो तेव्हा परत जन्माला येत नाही. याला विदेही मुक्ती म्हणतात. जे भक्तीने जीवनमुक्ती आणि विदेही मुक्ती अशा दोन्ही प्रकारच्या मुक्ती आपल्याला मिळतात. तर आपण अशा प्रकारची भक्ती करावी, यासाठी सद्गुरूंची आपल्यावरती कृपा व्हावी अशी सद्गुरूंच्या चरणी, भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. आपणा सर्वांचं सद्भाग्य आहे की अशी महान असे थोर विचारवंत जे आहेत यांचं प्रवचन या प्रवचनमालेच्या माध्यमातून आपणा सर्वांना श्रवण करायला मिळते. त्याचा अभ्यास आपणा सर्वांचा चांगला होतो. आणि विशेष करून ही जी प्रवचन आहेत ही आपल्याला या आधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला अगदी घरबसल्या ऐकायला मिळतात. तेव्हा मी चातुर्मास उत्सव समितीच्या वतीने आदरणीय हरिभक्तपरायण चौगुले काकांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यांचं मार्गदर्शन याच पद्धतीने वारंवार आम्हाला ऐकायला मिळेल अशी विनंती मी या ठिकाणी त्यांना करतो. सर्व श्रोतृवृंद जे आहेत त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय.